नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 18 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका मीराला एके ठिकाणी घेऊन जाते. मीरा तिला विचारत असते की अगं ताई, आपण इथे कशासाठी आलो आहोत. त्यावेळी अंबिका म्हणते की मीरा, मला माहीत होतं की ती मंजिरी नक्की आपला पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार, म्हणूनच मी माझ्या जादूचा वापर केला आणि मग आपण इथे आलो. मला ना तुझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावेळी मीरा आनंदाने म्हणते की हो ताई, बोल ना, काय झालं आहे. आणि त्यावेळी अंबिका मात्र नाराज होत म्हणते की मीरा, मला ना कधी कधी खूप भीती वाटते गं, कारण जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज असते ना, तेव्हा माझी ही जादू काही कामच करत नाही. वेदाला वाचवताना हिचा उपयोग होईल ना गं. आणि त्यावेळी मीरा तिला धीर देत म्हणते, ताई नको गं काळजी करू. हे बघ, आपण दोघी आपल्या वेदाला काहीही होऊ द्यायचं नाही. पण आता तू मला सांग की आपण इथे नेमके कशासाठी आलो आहोत. आणि त्यावेळी अंबिका मीराला हे सांगते की मला ना दगडी देवीचं मंदिर सापडलं आहे. आणि दगडी देवी म्हणजेच आपली दक्षिणमुखी भैरवी देवी आहे. आणि हे ऐकून मीराचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिला आजीचं बोलणंसुद्धा आठवतं आणि ती आनंदाने म्हणते की चल ताई, मग आपण आत्ताच त्या ठिकाणी जाऊयात. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अनन्या वेदाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. आणि वेदा तिला चिडून ओरडून सांगत असते की मला त्या दोघांशी काहीही बोलायचं नाही आहे. तो माझा बाबा नाही आहे, तर तो माझ्या आईचा खुनी आहे. त्याने माझ्या अंबिका आईला मारून टाकले. आणि ती मीरासुद्धा माझी आई नाही आहे, तिने काही मला जन्म नाही दिला. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून अनन्याला धक्का बसतो. आणि नेमका अथर्वसुद्धा त्या ठिकाणीच असतो आणि तोही हे सगळं ऐकत असतो. त्या बिचाऱ्याला वेदाच्या अशा वागण्याचा खूप जास्त त्रास होतो, पण तो काहीच करू शकत नाही. त्यानंतर वेदा अनन्या तेथून निघून जातात आणि अथर्व विचार करत बसतो. पण मग तिथे येते मंजिरी. ती उगाचच अथर्वला म्हणते की इथे काय विचार करत बसलाय, तिकडे तुझी बायको कुठे गेली आहे ते शोधून काढ. आणि ती तेथून रागात निघून जाते आणि अथर्व तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा अथर्वला भेटण्यासाठी म्हणून रूममध्ये जाते. अथर्व तिला विचारत असतो की काय गं, कुठे गेली होतीस, आपल्याला जायचं आहे ना तिकडे, चल जाऊयात आता. पण त्यावेळी मीरा म्हणते, नाही वेदाचे बाबा, तुम्ही इथेच थांबा, कारण आपली वेदा घरी एकटी आहे, मी जाऊन येते, माझी काळजी करू नका. पण त्यावेळी त्यांचं बोलणं नर्मदा बाहेरून ऐकत असते. इकडे अथर्व मीराला विचारत असतो की तू नक्की एकटी जाशील ना गं. मीरा म्हणते, हो वेदाचे बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी एकटी त्या मंदिरामध्ये जाईल आणि मी ना तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही, विश्वास ठेवा. आणि त्यावर अथर्वही हो म्हणतो आणि मीराला सावकाशपणे व्यवस्थितपणे जायची सूचना देतो. आणि मग मीरा घरातून बाहेर पडते. तर ती नर्मदा म्हणत असते की ही मीरा ना नक्कीच खजिना शोधायला जात असणार आणि ती लगेचच त्या मायाकडे जाते. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा आणि अंबिका घराच्या बाहेर येऊन एकमेकींशी बोलत असतात. अंबिका म्हणत असते की मीरा, पटकन चल, आपल्याला त्या मंजिरीने बघता कामा नये. त्यावर मीराही हो म्हणते आणि मग त्या दोघी घरातून बाहेर पडतात. पण हे सगळं नर्मदा आणि माया आतमधून लपून पाहतच असतात. नर्मदा म्हणत असते की अगं माया, तू जे म्हणत होतीस ना ते अगदी खरं आहे गं, ही मीरा ना नक्कीच खजिना शोधायला चालली आहे. आणि त्यावेळी माया म्हणते, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तरी तुमचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता. आता आपण सुद्धा जाऊयात, तो खजिना आधी आपल्याच हाती लागायला हवा. आणि मग त्याही मीरा अंबिकाच्या पाठोपाठ घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे त्या मंजिरीला या सगळ्याची काही एक कल्पना नसते. ती रागारागात पुन्हा अथर्वकडे जाते आणि त्याला विचारू लागते की अथर्व, मीरा कुठे आहे. मी तिला घरभर शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मला कुठे दिसली नाही. पण अथर्व काही तिच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तो दुर्लक्ष करतो. पण मंजिरी काही त्याची पाठ सोडत नाही. ती पुन्हा पुन्हा अथर्वला मीराविषयी विचारू लागते. आणि शेवटी अथर्व तिला विचारतो की तुला कशाला हवा आहे ग मीराचा पत्ता, काय काम आहे तुझं तिच्याकडे. तर मंजिरी नाटक करत म्हणते, अरे बाळा, मला ना तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. वेदा तिच्याबद्दल विचारत होती. पण त्यावेळी अथर्वच्या लक्षात येतं की ही मंजिरी ना फक्त नाटक करते. आणि तो मनाशी म्हणतो की मंजिरी, आता तुझ्या या सगळ्या डावांचा ना माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि मग तो मुद्दाम मंजिरीला असं सांगतो की तुला माहिती आहे का मीरा कुठे गेली येते. मंजिरी म्हणते, नाही, कुठे गेली येते. आणि मग अथर्व म्हणतो की अगं ती ना एका मांत्रिकाकडे गेली आहे. आणि ते ऐकून मंजिरीला मोठा धक्का बसतो. ती घाबरून विचारते, मांत्रिकाकडे. तर अथर्व म्हणतो, हो, ज्या व्यक्तीने वेदावर जादू केली आहे ना, त्या व्यक्ती
तिला कायमचं संपवण्यासाठी ती मांत्रिकाकडे गेली. आणि हे ऐकून मंजिरी खूप चिडते आणि त्याला रागात म्हणते की तुझ्यात ना खरंच खूप बदल झालाय. तर अथर्व फक्त तिच्याकडे पाहून हसतो आणि मग मंजिरी तेथून निघून जाते. त्यानंतर पुढचा सीन आपण असा पाहतो की अंबिका मीराला घेऊन त्या दगडी देवीच्या म्हणजेच भैरवी देवीच्या मंदिराबाहेर आलेली असते. ते मंदिर पाहून मीराला खूप आनंद होतो. तर अंबिका तिला सांगू लागते की मीरा, मला ना या मंदिरात प्रवेश करताच आला नाही ग. मी या पहिल्या पायरीवर पाय ठेवला पण पुढे काही मला जाताच आलं नाही. आणि त्यावेळी माया आणि नर्मदासुद्धा एका झाडाच्या पाठीमागे लपून हे सगळं काही पाहत असतात, ऐकत असतात. नर्मदा आणि मायाला असं वाटत असतं की नक्कीच या मंदिरात खजिना आहे आणि मीरा तो खजिना घेऊन जाण्यासाठीच तिथे आली. दुसरीकडे आपण असं पाहतो की अंबिका पुन्हा एकदा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करू लागते पण तिला काही पुढे जाता येत नाही. आणि मग जेव्हा मीरा तिचा हात हातात घेते तेव्हा चमत्कार घडावा त्याप्रमाणे सगळं वातावरणच बदलतं. अंबिकाला मीराच्या सोबतीने मंदिरामध्ये प्रवेश करता येतो आणि म्हणून तिला खूप आनंद होतो. आणि मग या दोघीजणी बहिणी मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि ते पाहून इकडे नर्मदाला आणि त्या मायाला आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर या दोघीसुद्धा लगेचच त्या मंदिराच्या दिशेने जायला निघतात. पण जेव्हा या दोघीजणी त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवतात त्या क्षणी एक चमत्कार घडतो आणि या दोघींची उंची अचानक कमी होते. त्यांना समजतच नाही की आपल्या बाबतीत काय झाले. त्या त्याच पायरीजवळ उभ्या असतात पण त्यांना असं वाटत असतं की जणू आपल्यासमोर खूप मोठी बिल्डिंग उभी आहे. नर्मदा म्हणत असते की अगं माया, हे काय झालं, इथे ही एवढी मोठी बिल्डिंग कुठून आली. आणि त्यावेळी माया मग सावकाशपणे आजूबाजूला पाहते आणि घाबरून त्या नर्मदाला सांगू लागते की ओ सासूबाई, ही बिल्डिंग नाही तर ही तीच पायरी आहे आणि आपली उंची कमी झाली आहे, आपण लहान झालो आहे. आणि ते ऐकून नर्मदा तर खूपच घाबरते. त्या दोघींना समजतच नाही की अचानक हे सगळं कसं घडलं, आपल्या बाबतीत हे असं कसं होऊ शकतं. मग त्या मोठमोठ्याने ओरडू लागतात, घाबरू लागतात पण त्यांना तेथून काही बाहेर पडताच येत नाही. तर इकडे मीराने आणि अंबिकाने मंदिरामध्ये प्रवेश केलेला असतो. आतमध्ये खूप जास्त अंधार असतो. त्या दोघींना काय करावं, कुठे जावं काहीच समजत नसतं. पण अचानक त्यांना एक दिवा दिसतो. त्या दोघीजणी त्या दिव्याच्या दिशेने जातात आणि तिथे गेल्यावर त्यांना एका देवीची छानशी अशी मूर्ती दिसते. ती मूर्ती पाहून, देवीला पाहून या दोघींना खूप आनंद होतो. त्या हात जोडतात, देवी आईकडे प्रार्थना करतात आणि तिच्यासमोर असणारा तो दिवा घेऊन पुढे जायला निघतात. तर दुसरीकडे मंजिरी आलेली असते मार्जरीकडे आणि मार्जरी तिला असं सांगते की तू ना त्या वेदाच्या जीवासोबत खेळ, म्हणजे त्या दोघीजणी आपोआप घरी परततील. आणि त्यावर मंजिरी ही हो म्हणते. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की वेदा जेव्हा जिन्यावरून खाली येत असते तेव्हा मंजिरी मुद्दाम तिला पायऱ्यांवरून पाडते. पण अथर्व पटकन पुढे जातो आणि वेदाला सावरतो. तो तिला काही होऊ देत नाही आणि मंजिरीचा पहिला डाव फसतो. परंतु वेदा मात्र अथर्ववर चिडचिड करून तेथून निघून जाते. अथर्व मात्र हसतच मनाशी म्हणतो की बबुडी, तू माझ्यावर कितीही चिड पण मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही, कारण मला माहिती आहे हे सगळं त्या मंजिरीच्या जादूमुळे घडतंय, तुझ्या मनात काही नाही. त्याचवेळी दुसरीकडे मीरा आणि अंबिका तो दिवा घेऊन एक एक पाऊल पुढे टाकत असतात. आणि मग त्यानंतर त्या अशा ठिकाणी येतात ज्या ठिकाणी ती जी अथर्वच्या आजीने सांगितलेली गोष्ट असते ना, ती एका भिंतीवर कोरलेली असते. आणि मग मीरा ती गोष्ट वाचायला सुरुवात करते. अथर्वने आणि नर्मदाने जी गोष्ट सांगितलेली असते ती तीच गोष्ट असते. परंतु इथे सुद्धा त्या गोष्टीचा शेवट काही लिहिलेला नसतो. चेटकिनीला कसं मारायचं हे इथेही कोरलेलं नसतं. आणि त्यामुळे मीरा आणि अंबिका काळजीत पडतात. त्या दोघींना समजतच नाही की आता या गोष्टीचा शेवट नेमका कुठून शोधून काढायचा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मीराला आणि अंबिकाला त्या ठिकाणी त्या गोष्टीचा शेवट तर मिळत नाही, पण तिथे त्यांना एक असा व्यक्ती भेटतो ज्याला त्या चेटकिनीचा म्हणजेच मंजिरीचा अंत कसा करायचा हे माहीत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.